एखाद्या मार्गावरून मार्गक्रमण करत असताना आपल्याला इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी एक वाटाड्या एक मार्गदर्शक या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू पडत असते। ही वाटाड्या नेमका कोण असतो, स्पर्धा परीक्षेमध्ये तो वाटाड्या कसा निश्चित करायचा या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे। नमस्कार, मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं प्राईम IAS च्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा एक या ठिकाणी मार्गदर्शक असला पाहिजे। मी तुम्हाला 2 मार्गदर्शक सांगतो। 2 मार्गदर्शक निश्चित करत असताना त्याचा आधार काय असला पाहिजे, तर त्याचा आधार आपला परीक्षा घेणारी जी अथॉरिटी आहे तोच त्याचा आधार असला पाहिजे। म्हणजेच आपल्याला जो मार्गदर्शक घालून दिलेला आहे तो आयोगानंच घालून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। ज्या पद्धतीने आयोग प्रश्नपत्रिकांचं आयोजन करतो, ज्या अभ्यासक्रमावरती या ठिकाणी आयोजन करतो, तोच आयोग आपल्याला मार्गदर्शक कोण असला पाहिजे हे सुद्धा सांगत असतो। मग इथं लक्षात ठेवायचं की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना किंवा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना आपले 2 मार्गदर्शक या ठिकाणी निश्चित करून दिलेले आपल्याला पाहायला मिळतात त्या अथॉरिटीनं। मग त्यामधला पहिला मार्गदर्शक जर बघितला तर तो असतो, लक्षात ठेवा, त्या परीक्षेसाठी घालून दिलेला अभ्यासक्रम। लक्षात ठेवा, अभ्यासक्रम बरोबर। आणि दुसरा मार्गदर्शक कोण असतो, तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, अभ्यासक्रम काय सांगतोय तर या ठिकाणी तयारी कशाची करायची आहे, तयारी ही कशाची करायची आहे हे सांगणारा घटक म्हणजे कोणता, हे सांगणारा मार्गदर्शक म्हणजे कोणता, तर तुमचा या ठिकाणी त्या अथॉरिटीनं आता आपण या ठिकाणी कंबाईनच्या बाबतीमध्ये बोलतोय तर कंबाईनसाठी आयोगानं किंवा MPSC नं घालून दिलेला जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम आपल्याला काय सांगतो, तुम्ही काय वाचायचं आहे, कशाची तयारी करायची आहे। आणि दुसरा या ठिकाणी घटक असतो, दुसरा मार्गदर्शक असतो तो म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिका PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हे या ठिकाणी तुमचा दुसरा मार्गदर्शक असतो, दुसरा तुमचा गाईड असतो। तर या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं की अभ्यासक्रम काय सांगतो, काय वाचावं आणि त्याच्यामधला या ठिकाणी फोकस पॉइंट कोणता आहे किंवा ते कसं वाचावं या प्रश्नाचं उत्तर देणारा किंवा या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारा घटक कोणता असेल तर ते म्हणजे PYQ। आणि याच बाबतीमध्ये अभ्यासक्रमाचं महत्व, नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि त्याचे PYQ कशा पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी याची रणनीती आखायची आहे ती या ठिकाणी सांगण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहे। ठीक आहे, चला जाऊया आपल्या थोडक्यामध्ये कंबाईनकडे। कंबाईनची या ठिकाणी जर बघितलं, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क ही काय आहे तर या ठिकाणी परीक्षा योजना तुम्हाला पाहायला मिळते दोन्हींसाठीची। त्यामध्ये या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईन पूर्व परीक्षा 100 गुणांची आहे, स्वतंत्र मुख्य परीक्षा या ठिकाणी होईल ती 400 गुणांची, याच्यामध्ये 2 पेपर असतील, पूर्व परीक्षेला एकच पेपर असणार आहे। ठीक आहे, या थोडक्यामध्ये बाबी तुमच्या लक्षात येऊन जातील। आणि जर बघितलं मुख्य परीक्षा झाल्यानंतर जर या ठिकाणी इथं पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI या पदाकरता काय केलेलं आहे तर ग्राउंड दिलेला आहे, फिजिकल दिलेला आहे आणि इथं इंटरव्ह्यू सुद्धा 40 मार्काचा दिलेला पाहायला मिळतोय। आणि बाकी या ठिकाणी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क ही जी काही पद आहे याची पूर्व परीक्षा सेम असणार आहे, पण या ठिकाणी मुख्य परीक्षेचा त्याचा स्वतंत्र अभ्यासक्रम असणार आहे, स्वतंत्र त्याची या ठिकाणी 300 गुणांची मुख्य परीक्षा घेतली जाईल। आता आपण कोणत्या बाबतीमध्ये बोलणार आहोत तर संयुक्त पूर्व परीक्षा आणि त्याच्यानंतर होणारी स्वतंत्र ही मुख्य परीक्षा, या 2 बाबतीमध्ये या ठिकाणी बोलणार आहोत। तर लक्षात ठेवा, आता पूर्व परीक्षा या बाबतीमध्ये बोलत असताना साधारणतः विषय कोणते आहेत, सामाजिक शास्त्र विषयामध्ये असणारे विषय याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये इथं जर बघितलं, इतिहास आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जनरल सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे, मॅथ रिझनिंग आहे आणि त्याच्या बरोबरीनं आपला या ठिकाणी जिओग्राफी हा विषय या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज आपण जी रणनीती या ठिकाणी पाहणार आहोत ती जिओग्राफी या विषयाच्या बाबतीमध्ये असणार आहे। मग इथं पाहूया आपण या ठिकाणी नेमका याचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय, बरोबर। पूर्व परीक्षेमध्ये एकच तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी एक पेपर आहे, 100 प्रश्न 100 गुणांचा आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असणार आहे। त्याच ही या ठिकाणी एक साधारण रणनीती म्हणजे पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये असणारी ही एक साधारण माहिती। आता आपल्याला या ठिकाणी सिलेबस कडे जात असताना इथं इतिहासाकडे आपल्याला बघायचं नाही, आपण स्वतंत्रपणे या ठिकाणी भूगोल या विषयावरती बोलणार आहोत, बरोबर। आता महाराष्ट्राचा भूगोल इथं जर बघितलं तर या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये काय मेन्शन केलेलं आहे, हा आपला पहिला ठरतोय, पहिला मार्गदर्शक। ठीक आहे, मग याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय महाराष्ट्राचा भूगोल दिलाय,
बरोबर. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल विशेषरित्या अभ्यास करायचा आहे आणि त्याच्या सोबतीनं इतर घटक कोणते करायचे बघा. पृथ्वी आहे, जगातील विभाग असतील, हवामान आहे, अक्षांश आणि रेखांश, हा इथपर्यंतचा जो काही अभ्यासक्रम आहे तो सामान्य भूगोलच्या बाबतीमध्ये असलेला पाहायला मिळतो. जनरल जिओग्राफी आपण याला म्हणतो. तो या ठिकाणी जगाच्या अनुषंगानं इथं आपल्याला पाहता येईल, जगाचा भूगोल. ठीक आहे, हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं. जनरल जिओग्राफी, जनरल आपण पाहू शकतो या ठिकाणी हा भूगोल पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आता येतो आपण महाराष्ट्राच्या भूगोलाकडे. आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती जर बघितलं तर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार म्हणजे मृदा असेल ती कशी तयार झालेली आहे, ती कशापासून तयार झालेली आहे, त्या मृदेमध्ये असणारे घटक कोणते आहेत आणि त्या मृदेमध्ये घेतली जाणारी पिकं ही कोणती आहेत, हे या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. त्याचबरोबरीनं दुसरं दिलेलं आहे पर्जन्यमान. पर्जन्यमान हा घटक जर बघितला तर हवामानाशी निगडीत असणार आहे, म्हणून हवामान हा टॉपिक इत्यंभूतरित्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागेल. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आहे प्रमुख पिके. जसं तुम्हाला सांगितलं जमिनीचे प्रकार, त्या जमिनीच्या प्रकारामध्ये मृदेमध्ये घेतले जाणारी पिके ही तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. आणि मग इतर जर बघितला तर तो या ठिकाणी शहरी असेल, नद्या असतील, उद्योगधंदे, हा आर्थिक भूगोलाचा भाग आहे बघा. शहरे आणि तुमच्या या ठिकाणी प्रमुख पिके, शहरे आणि इथे असणारे या ठिकाणी उद्योगधंदे हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. आणि नद्या जर बघितला तर हा प्राकृतिक भूगोलाचा एक भाग असलेला पाहायला मिळतोय. आणि हा शेवटी जो शब्द दिलेला आहे इत्यादी. आता इत्यादी या शब्दाचा अर्थ नेमका काय घ्यायचा? प्रश्न जे विचारले जातात पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, मी तुम्हाला म्हणलं की जेव्हा या ठिकाणी पहिला मार्गदर्शक बघतोय त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मार्गदर्शकाकडे जात असताना जर चेक केलं, व्यवस्थित पद्धतीने जर अनालिसिस केलं तर आपल्या गोष्ट लक्षात येऊन जाते की यामध्ये या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात भारताच्या भूगोलावरती. भारताचा भूगोल यावरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. मग त्या प्रश्नांचा संदर्भ जर बघितला तर अगदी या ठिकाणी जेवढे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न विचारले जातात पूर्व परीक्षेमध्ये, तेवढेच तुम्हाला या ठिकाणी भारताच्या भूगोलावरती सुद्धा प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. पण या ठिकाणी तुम्हाला भारताच्या भूगोलाचा संदर्भ पाहायला मिळत नाही. मग याचा अभ्यासक्रम करत असताना, या ठिकाणी अभ्यासक्रमाची तयारी करत असताना या दोनच ओळींच्या आधारे तयारी करायची का? तर याचं उत्तर सपशेल पद्धतीनं काय येणार आहे? नो, नाही. का? तर या ठिकाणी याचा जो अभ्यासक्रम आहे, याचा जो या ठिकाणी मुख्य विश्लेषित स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे तो आपल्याला पुढे दिलेला आहे, पुढच्या स्टेपला दिलेला आहे, म्हणजे मुख्य परीक्षेला दिलेला आहे. आणि त्या मुख्य परीक्षेला दिलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारेच आपल्याला काय करायचंय? भूगोल या विषयाची तयारी करायची आहे. ठीक आहे. तर तत्पूर्वी बघा, या ठिकाणी आपण मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला या बॅच मध्ये या ठिकाणी आपल्या प्राइम IAS मध्ये सुरू असलेली कंबाईनच्या बॅचच्या संदर्भामध्ये बोलतो. ठीक आहे. बघा, या ठिकाणी कंबाईन फाउंडेशन बॅच आपल्याकडे सुरू होत आहे. त्यामध्ये जर बघितलं तर ही प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यावरती मार्गदर्शन करणारी ही बॅच असणार आहे. आणि या बॅच मध्ये जर बघितलं हिचं ड्युरेशन आहे 9 महिने आणि ही बॅच जी आहे ती सुरू होते 5 जुलै 2024 पासून. 2025च्या रणनीतीच्या दृष्टिकोनातून आखण्यात आलेली ही बॅच. त्याच्यानंतर दुसरी बॅच आपल्याकडे या ठिकाणी कंबाईनचीच आहे, फास्ट ट्रॅक बॅच, इंटिग्रेटेड स्वरूपाचीच आहे. त्यामध्ये जर बघितलं ही प्रिलिम टार्गेटेड बॅच आहे. आता प्रिलिम टार्गेटेड बॅच कोणत्या प्रिलिम साठी असणार आहे? तर ऑब्व्हियसली ही 2024च्या प्रिलिम्सला टार्गेट ठेवून सुरू करण्यात आलेली ही बॅच तुमच्या समोर इथं घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. आणि ती जर बॅच बघितली तर 1 जुलै 2024 पासून सुरू होते आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला पाहायला मिळेल कंबाईनची तिसरी सब्जेक्ट वाईज बॅचेस आहेत. कंबाईन साठीच्या सब्जेक्ट वाईज बॅचेस आपल्याकडे सुरू करण्यात आलेल्या आहेत. आणि प्रत्येक सब्जेक्टचा जो काही ड्युरेशन असेल तो 3 महिन्याचा असेल. आणि या बॅचेस सुद्धा 1 जुलै पासून सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं या ठिकाणी या बॅचेस आपल्या प्राइम IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात आलेल्या आहेत. आता त्याच्यासाठी जर बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्या समोर या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत. बघा, इथं जर बघितलं तर प्रतीक बाबर सर चालू घडामोडी या ठिकाणी घेत आहेत. निश्चितपणे तुम्ही त्यांच्या चालू घडामोडी कुठे ना कुठे वाचल्या असतील. अगदी परीक्षाभिमुख पद्धतीने टू द पॉइंट देणारा या ठिकाणी हे व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर दीपक पठाडे सर इतिहास या विषयाचे तज्ञ आहेत. अनेक वर्षाचा शिकवण्याचा या ठिकाणी अनुभव आहे.
त्याच्यानंतर बघा मी स्वतः जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट हे विषय, जो एन्व्हायरमेंट आपल्याला मुख्य परीक्षेला देण्यात आलेला आहे तो या ठिकाणी मी स्वतः घेतोय. आणि सुभाष पवार सर हे तुम्हाला राज्य व्यवस्था या विषयासाठी अगदी सखोल पद्धतीनं मार्गदर्शन करतील, अगदी परीक्षाभिमुख पद्धतीनं मार्गदर्शन करतील. आपल्याला या ठिकाणी सखोल म्हणण्यापेक्षा परीक्षाभिमुख म्हणणं हा या ठिकाणी काय आहे तर संयुक्त ठरणार आहे. त्याच्यानंतर प्रीती जाधव मॅडम तुम्हाला या ठिकाणी अर्थव्यवस्था या विषयासाठी मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर अविनाश पत्तेवार सर तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय मुख्य परीक्षेला आहे आणि विज्ञान तर दोन्ही सुद्धा या ठिकाणी परीक्षामध्ये असलेला पाहायला मिळतो, पूर्वला सुद्धा आणि मुख्य परीक्षेला. नागेश शिंदे सर हे या ठिकाणी अनुभवी व्यक्तिमत्व, ते गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्याचबरोबर संजय सर इंग्रजी व्याकरणासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील. सत्यनारायण चौरे सर हे या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी असणारे विषय मराठी या विषयाचं मार्गदर्शन करतील. आणि स्वतः आपल्या प्राईम IAS चे संचालक प्रभाकर जाधव सर हे या बॅच वरती पर्सनली लक्ष देऊन असतील, पर्सनल मेंटॉर म्हणून तुम्हाला या ठिकाणी इथं काम पाहतील. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने या माणसाचा जो अनुभव आहे तो तुम्हाला या यशाकडे घेऊन जाणारा या ठिकाणी सर्वात महत्वाचा अनुभव असणार आहे. हे तुम्हाला त्याचा अनुभव तो या ठिकाणी येऊनच जाईलच. परीक्षेमध्ये एकदा भेट देऊन बघा, निश्चितपणे तुम्हाला या माणसाचा अभ्यास, त्याचबरोबर परीक्षेसाठीच्या रिक्वायरमेंट्स, प्रत्येक परीक्षेसाठी काय रिक्वायरमेंट्स आहेत याचं अगदी इत्यंभूत नॉलेज याच माणसाकडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून यांना पर्सनल मेंटरशिप हे या ठिकाणी तुमच्या घेतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या बॅचची फीचर्स या ठिकाणी पाहिल्यानंतर इथं आता येतो आपण परत एकदा आपल्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे. आता मुख्य परीक्षेमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं होतं की पूर्व परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासह भारताच्या भूगोलावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ते तुलनेमध्ये प्रश्न होत, जेवढे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील तेवढेच तुम्हाला भारताच्या भूगोलावरती सुद्धा प्रश्न विचारलेले पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, आता इथं अभ्यासक्रम जर देत असताना तुम्हाला मी काय म्हणलं की या ठिकाणी बघा आता महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे. म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर हा जर बघितला तर आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक आहे, लक्षात ठेवा. प्राकृतिक रचना, प्राकृतिक विभाग किंवा प्राकृतिक भूगोल हा दोन्ही परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारला जाणारा टॉपिक म्हणजे कोणता असेल तर प्राकृतिक रचना किंवा प्राकृतिक भूगोल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मुख्य प्राकृतिक विभाग. प्राकृतिक भूगोलामध्ये कशाचा समावेश होतोय? मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, बरोबर, महाराष्ट्राचं हवामान आणि भारताचं हवामान. त्याच्यामध्येच मग पुढचा पॉइंट या ठिकाणी होतो पर्जन्य व तापमान, बरोबर. आणि मग पर्जन्य व तापमान हे पाहत असताना पर्जन्यातील विभागवार होणारे बदल, म्हणजेच हे जे काही मुख्य प्राकृतिक विभाग आपल्याला पाहायला मिळतात, महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग आणि भारताचे 5 प्राकृतिक विभाग, यामध्ये विभागानुसार या पर्जन्याचे जे काही वितरण आहे त्याच्यामध्ये आढळणारी तफावत किंवा त्या पर्जन्यामध्ये होणारे बदल ते या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने पाहता येतील, बरोबर. त्याच्यानंतर बघा नद्या हा सुद्धा प्राकृतिक भूगोलाचा भाग आहे. ठीक आहे, प्राकृतिक भूगोलाचा भाग. त्याच्यानंतर पर्वत व पठार असतील, विविध भूरूप असतील. आणि आता हा झाला इथपर्यंत तुमचा प्राकृतिक भूगोल, बरोबर. त्याच्यानंतर काय येतोय तर या ठिकाणी राजकीय भूगोल येताना पाहायला मिळतोय. त्यामध्ये मग बघा राजकीय विभाग, त्याच्यानंतर प्रशासकीय विभाग असतील, नैसर्गिक साधन संपत्ती. आता येतोय आपण कुठपर्यंत, इथून पुढे जर बघितला तर हा भूगोलाचा कोणता पार्ट सुरू होतो तर तो म्हणजे आर्थिक भूगोल. लक्षात ठेवा, आर्थिक भूगोलामध्ये काय तर नैसर्गिक संपत्ती, त्यामध्ये काय काय येतंय, वनसंपत्ती येईल आणि खनिज संपत्ती या घटकावरती तुम्हाला कायम प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. ठीक आहे, खनिज संपत्ती तर हमखास प्रश्न विचारला जाणारा टॉपिक आहे. आता इथपर्यंत जे आहे हा प्रीला सुद्धा आहे आणि मेन्सला सुद्धा विचारले जाणारे हे टॉपिक आहेत. एवढे जर तुम्ही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये इथपर्यंतचे जर टॉपिक केले तर तुमचा पूर्व परीक्षेचा भूगोलाचा अभ्यासक्रम 10 प्रश्नांसाठी जो विचारला जातो तो पूर्णपणे रेडी होऊन जातो. आता आपल्याला काय करायचंय तर याच्या व्यतिरिक्त मुख्य परीक्षेमध्ये कोणत्या घटकावरती प्राधान्यानं प्रश्न विचारले जातात ते आपल्याला पाहता येतील. आणि मग त्यामध्ये मानवी व सामाजिक भूगोल, आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतोय तो पहा. ठीक आहे, इथं बघा लोकसंख्या राहील, त्याच्या बरोबरीने या ठिकाणी पाहायला मिळतो तो कोणता, लोकसंख्येचे स्थलांतर,
मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन जे म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता या पॉप्युलेशनमुळे त्याचे उगमस्थान म्हणजे सोर्स आपण म्हणतो आणि इष्ट स्थान म्हणजे त्याचं डेस्टिनेशन, या दोन्ही स्थानावर काय परिणाम होतो हे या ठिकाणी आपल्याला इथं व्यवस्थित पद्धतीने अभ्यासावं लागेल. आणि ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रकार. इथं जर बघितलं तर या ठिकाणी वस्त्यांचे प्रकार, ग्रामीण वस्त्याबरोबरच तुम्हाला इथं शहरी वस्त्यांचे प्रकार सुद्धा अभ्यासावे लागतात. कारण का हे इथं ग्रामीण वस्त्या दिलाय आणि या ठिकाणी झोपडपट्ट्या दिलाय, म्हणजे हा प्रश्न झोपडपट्टी हा शहरीकरणाचा भाग आहे. तर ग्रामीण वस्त्या हा जर बघितला तर ग्रामीण भागामध्ये असणारे वस्त्यांचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून आपल्याला याच्यामध्ये असणारा हिडन पॉइंट शोधून काय करायचं आहे तर शहरी वस्त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यासाव्या लागतील. एक प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणजे जातोच, हमखासपणे यावरती एक प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या हा जो आहे, लोकसंख्या या घटकावरती पूर्व परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि मुख्य परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारला जातो. पण याच्यामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, लोकसंख्येचं स्थानांतरण जे आहे तो तुम्हाला प्रामुख्यानं मुख्य परीक्षेमध्येच विचारला जाणारा टॉपिक आहे, पूर्व परीक्षेला करायची गरज पडणार नाही. पण इथं जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की इथपर्यंत, इथं ऍक्च्युअली जर बघितलं इथपर्यंत असलं पाहिजे ते बरं का, इथपर्यंतचा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी करायचा आहे. मग आयोगच तुम्हाला सांगतोय की तुम्ही जेव्हा परीक्षेची तयारी करताय तेव्हा ती तयारी करत असताना डायरेक्टली आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम समोर ठेवूनच तयारी केली पाहिजे. त्याच अभ्यासक्रमाच्या आधारे जेव्हा आपण तयारी करू तेव्हा स्वतंत्रपणे पूर्व परीक्षेची तयारी करायची गरज पडणार नाही. हे तुम्हाला कोणी सांगितलंय, मी सांगतोय का तर नाही, तुम्हाला आयोगच सांगतोय. आणि आयोगच सांगतो की तुमचे मार्गदर्शक कोण आहेत. सगळे तुम्ही अगोदर पुस्तकं घेता, डायरेक्टली अभ्यासाला सुरुवात करता आणि या घटकाकडे, या मार्गदर्शकाकडे डुंकूनही पाहत नाही. ती आपल्या आयुष्यामधील सर्वात मोठी चूक करताना पाहायला मिळणार आहे. इथं जे 5-5 वर्ष 10-10 वर्ष एमपीएससी मध्ये वेळ घालवतात ते या ठिकाणी हीच प्राथमिक चूक करतात. जे आयोगाने तुम्हाला सांगितलं की तुमचे मार्गदर्शक हे आहेत रे, पुस्तकाच्या अगोदर यांच्याकडे बघा रे, तर ते तुम्ही न पाहता तुम्ही काय करताय तर या ठिकाणी डायरेक्टली बुक घेता आणि बुक वाचायला सुरुवात करता. स्टार्ट टू एंड 10 वेळा जरी वाचून झालं तरी या ठिकाणी या मार्गदर्शकाच्या शिवाय तुम्हाला तुमच्या परीक्षेचे मध्ये यश प्राप्त होणं शक्य नाही. ठीक आहे. आणि आता जसं की तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रम हा मार्गदर्शक झाला, त्याचबरोबर या ठिकाणी इथं पर्यावरण हा विषय सोबतीनं दिलेला पाहायला मिळतो. पूर्व परीक्षेमध्ये पर्यावरण या विषयाचा समावेश करण्यात आलेला नाही, तो फक्त मुख्य परीक्षेमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. मग मुख्य परीक्षे या दोन्ही वरती मिळून आपल्याला या ठिकाणी 10 प्रश्नापर्यंत प्रश्न विचारले जातात. आणि प्रामुख्यानं पर्यावरणावरती विचारला जाणारा जो प्रश्न असणार आहे तो चालू घडामोडीशी रिलेटेड असणारा प्रश्न असणार आहे. हे प्रामुख्यानं म्हणजे इथं जर 2-3 प्रश्न विचारले तर त्यामधले जास्तीत जास्त प्रश्न हे कसे असणार आहेत, चालू घडामोडी या विषयाशी रिलेटेड असणारे प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. मग पर्यावरणाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे बघा. मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास. ठीक आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण व विशेषतः वनसंधारण. बरोबर. इथं जास्तीत जास्त प्रयत्न कशासाठी आहेत, इथं वनसंधारणासाठी प्रयत्न हे या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनामध्ये कार्यरत असलेल्या राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर आणि जागतिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या संस्था असतील किंवा संघटना असतील यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी या पर्यावरण विषयामध्ये करणं अपेक्षित आहे. एक प्रश्न या संस्थांवरती येतो म्हणजे येतोच. आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारत असताना काही डायरेक्टली स्थापना वगैरे नाही विचारला जाणार किंवा ते मुख्यालय नाही विचारला जाणार. तुम्हाला त्याच्या कार्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाईल, त्यांच्या इनिशिएटिव्हच्या बाबतीमध्ये प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे विचारलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता विशेष करून या संस्था ज्या असतात, संस्थांसंदर्भामध्ये असणाऱ्या चालू घडामोडी यावरती तुम्हाला प्रामुख्यानं प्रश्न विचारला जात असतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असा हा या ठिकाणी अभ्यासक्रम. आणि तयारी करत असताना आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की प्रश्नपत्रिका या समोर घेऊनच तयारी करायची आहे. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की हा अभ्यासक्रम पहिला मार्गदर्शक, त्यामध्ये तुम्हाला इथपर्यंत जो अभ्यासक्रम आहे तो फक्त पूर्वसाठी सॉरी इथून पुढे जे आहे ते पूर्व आणि इथून पुढे जो आहे मुख्य परीक्षा,
बरोबर. हा फक्त जो आहे मुख्य परीक्षा आणि इथून इथपर्यंत जो आहे तो पूर्व आणि मुख्य दोन्हीमध्ये प्रश्न विचारला जाणारा घटक पाहायला मिळतो आहे. फक्त इथं स्थलांतर जे आहे म्हणजे मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, त्याचबरोबर या ठिकाणी सोर्स आणि डेस्टिनेशन वरील परिणाम, जे या ठिकाणी ग्रामीण वस्त्या असतील त्याचे या ठिकाणी झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, आणि त्याच्यामध्ये हिडन पॉइंट असणारा शहरी वस्त्यांचे प्रकार, हे तुम्हाला या ठिकाणी हा आहे पॉइंट तुमचा फक्त कोर मुख्य परीक्षेचा. आणि इथपर्यंतचा जो पॉइंट आहे प्री विथ मेन्स, प्रीकम मेन्स आपण म्हणूया, अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम तुम्हाला घालून दिलाय. हा झाला तुमचा पहिला मार्गदर्शक. आता दुसरा मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी मी काय सांगितला, तर तो असणार आहे तुमच्या प्रश्नपत्रिका. ठीक आहे, प्रश्नपत्रिका. आता प्रश्नपत्रिका काय करायची आहेत आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं की काय वाचावं हे कोण सांगणार आहे, तर अभ्यासक्रम सांगणार आहे, पण ते कसं वाचावं हे सांगणारा घटक म्हणजे ही प्रश्नपत्रिका आहे. मग ते कसं समजेल आपल्याला की ते कसं सांगतोय, तर आपल्याला प्रश्नपत्रिकाच्या प्रिंट स्वतः काढायच्यात. आयोगाच्या वेबसाईटवर जायचं, तिथून तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, तर त्या आयोगाच्या प्रिंट काढा. मागच्या खूप झालं तर या ठिकाणी 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपण प्रिंट काढणं अपेक्षित आहे. 5 वर्षापासूनच्या काढा. ठीक आहे, 4 वर्ष, कमीत कमी 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढा. व्यवस्थित पद्धतीने त्यांचं विषयानुसार विश्लेषण करा. कोणत्या विषयाला किती प्रमाणामध्ये वेटेज दिलंय, आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला जो हा अभ्यासक्रम दिलाय या अभ्यासक्रमातील पॉइंट वरती कोणत्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेत याचं व्यवस्थित पद्धतीने विश्लेषण करा. आणि मग तुम्ही काय करायचंय, तर या ठिकाणी आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची. बरोबर, ते व्यवस्थित पद्धती आपल्याला प्रश्न पाठच पाहिजेत. मी पाठच म्हणतोय, तोंडपाठ प्रश्न पाहिजेत. ज्यावेळी आपण आपल्या समोर पुस्तक घेऊ, पॉइंट समोर आला, प्रश्न आलेला आहे, प्रश्न आलेला नाही, हे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि मग आपली या ठिकाणी लगेच डोक्यामध्ये चक्र फिरले पाहिजेत की या ठिकाणी ही जी लाईन वाचतोय त्या लाईन वरती येणारा प्रश्न हा नेमका कसा असेल हे या ठिकाणी लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. इथपर्यंत प्रश्नपत्रिका आपण काय केल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत, व्यवस्थित पद्धतीने त्या पाठच केल्या पाहिजेत असं म्हणेल मी. पाठच म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला कोणीतरी विचारतंय आणि लगेच तुम्ही ते प्रश्न सांगताय असं होणार नाही. तुम्हाला फक्त या ठिकाणी आठवलं पाहिजे की आपल्या समोर आल्याच्या नंतर आठवलं पाहिजे की यस, याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. कधी विचारला गेलाय ते नाही आठवू द्या, पण तो विचारला गेलाय की विचारला गेलेला नाही. विचारलाय तर कसा विचारलाय आणि भविष्यामध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्यावेळी तुमच्या लक्षात असेल की याच्यावरती प्रश्न विचारलाय, त्यावेळी तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे हा प्रश्न विचारला, इथून पुढे प्रश्न विचारत असताना या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे तुम्हाला या ठिकाणी ह्या विश्लेषणाच्याच माध्यमातून लक्षात येणार आहे. आणि म्हणून तुमचा दुसरा सर्वात महत्वाचा मार्गदर्शक या ठिकाणी काय असणार आहे, तर या प्रश्नपत्रिका असणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग ही प्राईम IAS ची टीम तुमच्या सोबत या ठिकाणी एक मोठा मार्गदर्शक म्हणून असणार आहे. तुमच्या या ठिकाणी अगदी बोटाला धरून तुमच्यापर्यंत या ठिकाणी तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणारी ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्या सोबत असणार आहे. बॅचेस सुरू होत आहेत. ज्यांना कोणाला या ठिकाणी या जॉईन करायच्या असतील त्यांनी इथं दिलेल्या या ठिकाणी संपर्कावरती स्क्रोल होणाऱ्या या ठिकाणी देऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेले संपर्क आहेत. ऍपची लिंक दिलेली आहे आणि त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ऍप सुद्धा डाउनलोड करून तुम्ही आमच्या सोबत संपर्क साधू शकता. निश्चितपणे या ठिकाणी एकदा भेट द्या, सरांना भेटा, टीमला भेटा, टीम सोबत चर्चा करा. काही अडचणी असतील तर ते या ठिकाणी तुमच्या सॉल्व्ह केल्या जातील. निश्चितपणे तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्याची या ठिकाणी एक जबाबदारी म्हणून तुमच्या समोर या ठिकाणी ही टीम आलेली आहे. तर या ठिकाणी थांबूया. निश्चितपणे दिलेले जे काही मार्गदर्शक आहेत, आयोगाने सांगितलेलेच मार्गदर्शक अगोदर फॉलो करा. त्याच्यानंतर मग या ठिकाणी या टीमच्या मार्गदर्शक म्हणून त्यांना तुम्ही काय करू शकता, इथं निवड करू शकता. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी. थँक्यू सो मच.